राज्यातील हजारो कोटीचा बोगस शिक्षक भरती, शालारचा आयटी घोटाळ्याची चौकशी करा. शैक्षणिक सुधार समिती महाराष्ट्र, जनार्दन जंगले शैक्षणिक सुधार समिती महाराष्ट्रामधील बोगस शिक्षक भरती आणि शालारचा आयडी हा जो 10,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे शिक्षक भरतीमध्ये, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेतली गेलेली नसल्यामुळे आम्ही ही समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही ही SIT नेमली आणि SIT समोर सर्व महाराष्ट्रभरामधील कार्यकर्त्यांनी SITला तक्रारी दाखल केल्या, पुरावे दाखल केले आणि अशी अपेक्षा होती की बाबा ह्या आमच्या तक्रारींवर कुठेतरी चौकशी होईल. SITला आम्ही भेटलो, SIT प्रमुखांना भेटलो, चंद्रकांत कुंटकलवारना आम्ही आंदोलन केलं, त्यांना भेटलो, तेव्हा ते म्हटले की आम्ही प्रत्येक तक्रारदाराला बोलवणार, कारण तुमचे तक्रारदार जे हे आहेत हे खरे तक्रारदार आहेत आणि त्यामुळे आम्ही 8 दिवसामध्ये सर्वांना आम्ही बोलवतो आणि त्याच्यावर योग्य तो काय चौकशी आहे ती चौकशी होऊन गुन्हे दाखल करू, अशा प्रकारे आम्हाला 27 एप्रिल 2026 रोजी कुंटकलवार साहेबांनी प्रत्यक्ष आम्हाला आंदोलनाच्या वेळी सांगितलं. पण कुठल्याही प्रकारे त्यांनी आजपर्यंत काही केलं नाही. ती 10 जूनला मुदत संपली आणि आत्ता जुलै अखेरला 2 महिन्याची मुदतवाढ दिली आणि ती मुदतवाढ आता 3-4 दिवसांनी संपणार आहे. त्याच्यामुळे हा सरकारने या SIT चौकशीचा खेळ चालवलेला आहे आणि त्याबद्दल आमचा तीव्र या ठिकाणी आमचा विरोध आहे की अशा प्रकारे तुम्ही ही SIT काम करत नाही आहे. त्यामुळे त्या चौकशीच्या SITला एकतर आणखी 1 महिना तुम्ही मुदतवाढ द्या आणि मुदतवाढ देताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये SITचं पथक जाईल याची तजवीज करा. प्रत्येक तक्रारदाराचे त्या ठिकाणी तुम्ही पुरावे सादर करून घ्या आणि त्यानुसार गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा, अशी आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. आणि आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की हे एकंदरीत सरकार हा घोटाळा दडपून टाकते की काय, अशा प्रकारची भावना सर्वांची झालेली असल्यामुळे आम्ही आमचे एक अतिशय प्रसिद्ध ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट शिरीष पावडे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सरकारला मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, शिक्षण सचिव आणि SITचे अध्यक्ष चंद्रकांत कुंटकलवार यांना आम्ही एक अंतिम कायदेशीर नोटीस दिलेली आहे सर्वांच्या वतीने आणि त्यांना विनंती अशी केलेली आहे की एकतर तुम्ही आणखी 1 महिन्याची 1 किंवा 2 महिन्याची मुदतवाढ द्या आणि प्रत्येक तक्रारीला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आहेत त्या प्रत्येक तक्रारदारापर्यंत जाऊन प्रत्येक प्रकरणी गुन्हे दाखल करा आणि त्याचा योग्य तो अहवाल शासनाला सादर करा. जर असं करत असताना तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा की एवढा मोठा जर भ्रष्टाचार असेल तर हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी श्वेतपत्रिका काढणं गरजेचं आहे. जनतेला कळलं पाहिजे की हा नेमका भ्रष्टाचार काय आहे. हजारो कोटीचा आहे चाललेला आहे, चर्चा सुरू आहे आणि ही जी माध्यमं आहेत, मूळ माध्यमं, मुख्य माध्यमं, ह्याच्याकडे पूर्णपणे फक्त वरवर बातम्या देतात, पण खोलवर जाऊन कुणीही शोध पत्रकारिता करत नाही आणि त्यामुळे हे शासनाला फावता आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही राज्यव्यापी चौकशी झाली पाहिजे, श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. अभिलेख जे आहेत हे बरेच मोठ्या प्रमाणावर जे कागदपत्र आहेत ते गहाळ केले जातात किंवा ते कुठेतरी फेकून दिले जातात, नष्ट केले जातात आणि म्हणून त्या अभिलेखाला संरक्षण दिलं पाहिजे. आणि जे आमच्यासारखे जे तक्रारदार आहेत, आम्हाला जे धमक्या येत आहेत, ह्या सर्व तक्रारदारांना संरक्षण दिलं पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक आमच्या ह्या मागण्या आहेत शासनाकडे आणि काल मर्यादेमध्ये चौकशी पूर्ण करून त्या ठिकाणी अंतिम कायदेशीर आदेश याच्यामधून SITने द्यावा आणि या सर्व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, त्यासाठी आमची शैक्षणिक सुधार समिती कार्यकर्ते आहे. जर शासनाने काही केलं नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत. निर्णय आज आमचा झालेला आहे. जर हायकोर्टामधून जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्याची आमच्या
शैक्षणिक सुधार समितीच्या कार्यकर्त्यांची तयारी झालेली आहे आणि त्यामुळे शासनाने तात्काळ समितीला निर्देश द्यावेत, आणखी 1 किंवा 2 महिन्याची मुदतवाढ द्यावी, प्रत्येक प्रकरणी चौकशी होऊन अहवाल योग्य रीतीने श्वेतपत्रिकेसह सादर करावा, अशी आमच्या शैक्षणिक सुधार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची शासनाकडे विनंती आहे आणि शासनाने या संदर्भामध्ये योग्य ते दिशानिर्देश SITला द्यावे आणि हा अतिशय मोठा आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा जो मोठा हा घोटाळा आहे, या घोटाळ्यातील सर्व दोषींवर कारवाई करावी आणि शिक्षण क्षेत्राचं खऱ्या अर्थाने सुधारणा घडवून आणावी, अशी आमची सर्वांची विनंती आहे. 2025 रोजी की बाबा एवढे सगळे आपण पुरावे दिले, एवढ्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, सर्व स्तरातून मागणी झाल्यावर विधिमंडळामध्ये अधिवेशन जेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तोंडावर संपताना आणि ऑगस्टमध्ये SIT नेमली आणि SIT नेमल्यानंतर असं वाटलं होतं सर्वांना की काहीतरी याच्यामधून बाहेर पडेल आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा होईल, भ्रष्टाचार संपेल. पण आज वारंवार मुदतवाढ दिली जात असताना काही ठराविक केसेसमध्येच फक्त कारवाई सुरू आहे. त्यामुळे अतिशय प्रकारे SITने त्या ठिकाणी ऑडिट करा, त्यांचं तक्रारदारांना संरक्षण द्या. आम्ही SITकडे तक्रारी दाखल केली, पुराव्याची तक्रारी दाखल केली, परंतु SIT थर्ड पार्टीच्या नावाखाली आमच्या तक्रारी दडपून पाडत आहे. त्याच्या भ्रष्टाचार तर मोठ्या प्रमाणात आहे, पुरावे देतोय. बिंदू नावावर एकूण तपासून शाळा त्याची मान्यता बोगस असणं, बंद काळातल्या मान्यता असणं, ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आम्ही वारंवार सांगून सुद्धा थर्ड पार्टी म्हणून आमच्या कंप्लेंट बाजूला घेतात. नाशिक आणि नागपूर वगळता कुठल्याही भागात SITने काम केलेलं नाही. बाकीच्या वेळेत सगळं अल्बेल चालल्यासारखं दिसतंय. आमची एकच मागणी, आमच्यापर्यंत पोहोचा, आमचं म्हणणं ऐकून घ्या. आम्ही दिलेल्या तक्रारी खऱ्या की खोट्या त्या बघा, कारवाई करा. आम्हाला ब्लॅकमेलर म्हणून समजू नका. आम्ही तर प्रत्यक्षात मागणी करतोय की आम्हाला एवढा भ्रष्टाचारी एवढी रक्कम द्या. आम्ही ब्लॅकमेलर नाही आहे, आम्ही सिद्ध करून पाहतोय की काय त्याच्यात घडतंय. आमची एकच मागणी की आम्हाला आम्ही जे माझी सैनिक कैलासराव चळेगाव भिवंबारे गावातला आहे. गावाचं काहीतरी देणं लागतं, यासाठी मी या क्षेत्रातील काही गोष्टी जाणून घेतल्या. तर असं दिसलं की या क्षेत्रात जे संस्था चालक आहेत त्यांनी स्वतःच्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या केल्या. यात SIT बरोबर इन्कम टॅक्सने पण आपला सहभाग नोंदवावा आणि सगळ्यांची एकदा मालमत्ता तपासली जावी. आणि जे SIT काम करते ते कुठेतरी तोंड बघून कामं होतात. बाकी जिल्ह्यात दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे. त्याची जी समिती नेमलेली आहे, त्याचे जे प्रमुख आहेत ते कधी समोर येत नाही, पत्रकार परिषद घेत नाही, कुठली कारवाई केली कुणाला सांगत नाही. त्यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत. आम्हाला कोणी गोळ्या घातल्या तरी आम्ही आता इथून माघार घेणार आहोत. जे कोणी या महाराष्ट्रामध्ये दोषी आहेत त्यांना सजा झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. आमच्या टीमचे प्रमुख आदरणीय जंगले सर आहेत, अतिशय धडाडीने कार्य करत आहेत, निस्वार्थ भावनेने स्वतः कार्य करत आहेत. ते दिल्लीला जाऊन आले, त्यांची ऊर्जा पाहून आमचा सुद्धा पूर भरून येतो. आम्ही दर महिन्यात 2 महिन्याला भ्रष्टाचार समितीचे त्यांची प्रेरणा आमच्या पाठीमागे आहे की आम्ही महाराष्ट्राचे जे काही देणं घेणं लागतो, आमचं जे काही कर्तव्य आहे, म्हणून आम्ही या शिक्षण क्षेत्राचा जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो संपल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. धन्यवाद. जय धुळे. आमच्या प्रतिभा माध्यमिक विद्यालयात बोगस शिक्षक भरती झाली आहे. त्याची तक्रार SITकडे दिली, परंतु कुठली त्यांच्याकडून पाठपुरावा होत नाही, मिळत नाही. म्हणून जंगले साहेबांच्याकडे आज हे दिलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यानुसार